बाई सलाम आहे तुझ्या एनर्जीला. किती काम करते तू, थकत नाही का? एवढी एनर्जी कुठून आणते? तर नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही ह्या अशा कमेंट्स असतात ना, त्यावर मी आज थोडक्यात बोलणार आहे. वाजले आहेत सकाळचे 4 आणि मस्त असं देवपूजा करून घेते आहे. आणि किती शांत आणि सुंदर असं वातावरण असतं पहा सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळेला. देवपूजा झाली, मस्त स्मरण केलं आणि त्याच्यानंतर तोपर्यंत वाजले सकाळचे 6 आणि आम्ही मस्त वॉकिंग करून आलो आणि मग मुलांच्या टिफिनची तयारी केली. मुलं स्कूलला गेले, त्याच्यानंतर यांच्या टिफिनची तयारी केली. हे 9 वाजता ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मग इकडं मी पार्लरमध्ये आली. तर पार्लरचे पण कामं बरेचसे झाले, पण मी हे संध्याकाळी घेतलेलं आहे पार्लरमधलं. दिवसभर शूट नाही घेतलं. संध्याकाळचे जे क्लायंट आले होते तर त्यावेळेला ज्यांना मंजूर असतं शूट घेणं तेव्हाच मी शूट घेत असते. बऱ्याच वेळेला मला वाटतं की खरंच मी खूप धावपळ करते का आणि स्वतःसाठी वेळ नाही देत का आणि एवढं कसं काय मॅनेज करून घेते हे स्वतः मला पण वाटतं बऱ्याच वेळेला. पण कसं आहे ना, आपण जशा वातावरणातून वाढलेलो असतो, जशा गोष्टी आपण लहानपणापासून पाहिलेल्या असतात, तर त्यानुसारच आपलं पुढचं जे आयुष्य असतं ते घडत असतं. लहानपणापासून आबांना पाहत आलेली आहे, आईला पाहत आलेली आहे. सगळे माझे काका वगैरे यांना शेतीचे कामं करताना पाहिलेलं आहे. सोबत त्यांचं ट्रॅक्टर असायचं, सोबत कारखान्यात पण जायचे, ते तिथं पण जॉबला होते. म्हणजे सगळं असं जॉईंट फॅमिलीमध्ये कसं ॲडजस्ट व्हायचं सगळं ते सगळं पाहत आलेली लहानपणापासून. आणि त्याच्यामुळे मग काही गोष्टी असतात ना, त्या मनावर आपोआपच अशा बिंबवल्या जातात की हे आपल्याला करावंच लागणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जबाबदारीचं ओझं. ज्या वेळेला आपल्याला हे कळून जातं ना की ही जी कामं आहेत घरातली ही माझ्याशिवाय कुणीच करणार नाही आहे, हे मला करावंच लागणार आहे, त्यावेळेला आपण बरोबर सज्ज होतो आणि पदर खोसून ते कामं सगळे करायला लागतो. आणि ज्या वेळेला आपल्याला काहीतरी पर्याय असतो त्या गोष्टीवर, त्यावेळेला मग आपण दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंड असतो किंवा काय. पण जेव्हा आपल्याला समजून जातं ना की हे सगळं आपल्यालाच सांभाळावं लागणार आहे आणि आपल्यालाच बघावं लागणार आहे, त्यावेळेला मात्र आपल्याला म्हणजे तुम्ही म्हणतात ना की एवढी एनर्जी कुठून आणते किंवा काय, एनर्जी नसेलही एखाद दिवशी, एखाद वेळेला आपल्याला कंटाळा येतही असेल, तरी आपल्याला माहिती असतं की हे आपल्याशिवाय कुणी करणारच नाही. त्याच्यामुळे मग ते आपण आहे ना, दुखल्या कपाळी करण्यापेक्षा आनंदानेच केलेलं बरं असतं असं मला वाटतं. म्हणजे असं नाही की मला कधीच कुठल्या कामाचा कंटाळा येत नाही आणि नेहमीच असं फ्रेशच वाटतं किंवा मग नेहमीच तसं काही नाही आहे. माझं पण एखाद दिवशी असं होतं की मला काहीच करू वाटत नाही. असं होतं की फक्त आपण म्हणतो ना, खूप थकल्यासारखं वाटतं, मग त्यावेळेला आपल्याला झोपूनच राहावं वाटतं. तर हे नॉर्मल आहे, सगळ्यांसोबतच होतं. आणि आपलं जसं जसं वय होत चालतं तसं काही गोष्टी आपले हार्मोन्स इनबॅलन्स होत चालतात. आपले चिडचिड पण होते कधीतरी की हे सगळं सगळं आपण नेहमी नेहमी तेच तेच आवरत असतो. कारण आहे ना बघा, मुलं असे असतात आपले की कितीही त्यांना सांगा, किती पण हे करा, नाही तर कपडे इकडे तिकडे फेकून देतात ते. त्यांचे बॅगा कुठं असतात, त्यांचं काय म्हणजे असा पसारा नेहमी होतच राहतो. तो किचन ओटा तर आपल्याला किती वेळा आवरावा लागतो दिवसभरामधून. म्हणून मग असं असतं की एखाद दिवशी आपल्याला वाटतं आणि ते वाटणं साहजिक आहे, कारण आपण माणूस आहेत, मशीन नाही आहे आपण. त्याच्यामुळे जर आपल्याला असं कधी वाटत असेल तर मग ते इट्स ओके. त्यावेळेला मग तुम्हाला जे आवडीच्या गोष्टी असतात, तुम्हाला जे दुसरं काही आवडीचं करायचं असतं ना, तर ते तुम्ही करू शकतात ना मग अशा वेळेला. आणि अजून एक गोष्ट, एवढं एनर्जेटिक असण्याचा माझा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा आहे की सकाळी उठल्यावर फिरायला जाणं आणि आपले देवपूजा स्मरण हे असं जे नित्य नियमाने आपण करतो ना, ते केल्यानंतर संपूर्ण दिवस आपला इतका छान जातो, इतका आनंदी जातो. देवपूजा केल्या केल्याच आपल्याला असं वाटतं की इथंच देवाजवळ बसून राहावं आणि असं वाटतं आता झालं सगळं. म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं ना. दिवसभराचे काम काय ते होत राहतात, पण मग हे जे रुटीन आहे आपलं, थोडंसं हेल्थसाठी आपण फिरायला जाणं किंवा प्राणायाम योगा करणं आणि देवपूजा, तर हे तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही ॲड केलं ना, तर तुम्ही बघा स्वतःला तुम्हाला किती फ्रेश वाटेल आणि किती एनर्जेटिक वाटेल ते. असा छोटासा व्हिडिओ होता आजचा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.